नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती। या चॅनलवरती तुम्हाला रेल्वेच्या परीक्षांची सगळी माहिती, सगळे अपडेट्स अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये बघता येईल। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टेक्निशियन ग्रेड 3 साठी जे आपण ऍप्लिकेशन केले होते दिनांक 9/3/24 रोजी, त्याचा स्टेटस आलेला आहे। तर तो काय स्टेटस आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू। यासाठी सर्वप्रथम आपण RRB ची ऑफिशियल वेबसाईट ओपन करू। इथे मी RRB मुंबईची ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे। ही फर्स्ट वन आहे, ही ऑफिशियल वेबसाईट आहे RRB मुंबईसाठी। तुम्ही कोणत्याही झोनची वेबसाईट ओपन करू शकता। जेव्हा इथे आपण खाली स्क्रॉल डाऊन करू तेव्हा इथे इम्पॉर्टंट मेसेज मध्ये आपल्याला सगळे अपडेट्स बघता येतील। इथे तुम्ही बघू शकता की हा जो 2 नंबरचा अपडेट आहे, जो की ऍप्लिकेशन स्टेटस आहे CN02/24 म्हणजे टेक्निशियन ग्रेड 3 साठी। तर याचा स्टेटस आपल्याला 3 स्टेज मध्ये दिलेला आहे, प्रोव्हिजनली ऍक्सेप्टेड, कंडिशनली ऍक्सेप्टेड आणि रिजेक्टेड। तर तो काय आहे तो आपण बघू। इथे नोटिफिकेशन बघू शकता, हे ओपन झालेले आहे। इथे आपल्याला बघायला मिळेल CN नंबर 02/2024 टेक्निशियन्स ग्रेड 3 साठी जे 9/3/24 रोजी आपण ऍप्लिकेशन दिले होते, त्याची स्क्रुटिनी म्हणजे छाननी पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला आता स्टेटस डिस्प्ले झालेला आहे। हा स्टेटस आपल्याला 3 फॉर्म मध्ये डिस्प्ले झालेला आहे, प्रोव्हिजनली ऍक्सेप्टेड विथ कंडिशन्स अँड रिजेक्टेड। आणि जर रिजेक्ट झाला असेल तर अलॉंग विथ द रिझन्स, म्हणजे कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालाय तोही RRB ने मेन्शन केलेली आहे। आणि जर हा स्टेटस आपल्याला बघायचा असेल तर आपण RRB च्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन बघू शकतो, www.rrbapply.gov.in। तसेच ज्या मुलांनी ऍप्लिकेशन भरले होते त्यांना हा स्टेटस SMS द्वारे कळवण्यात आलेला आहे आणि तसेच त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल ID वरती कळवण्यात आलेला आहे। तिथेही जाऊन तुम्ही हा स्टेटस चेक करू शकता। तसेच ही जी लिस्ट आहे प्रोव्हिजनल इलिजिबल कॅन्डिडेट काळजीपूर्वक बनवलेली आहे। तरीही त्यात काही मिस्टेक झाली तर याची संपूर्ण जबाबदारी RRB ने स्वतःजवळ घेतलेली आहे। तसेच यात अजून एक गोष्ट मेन्शन केलेली आहे की ज्या मुलांचा स्टेटस रिजेक्ट झालेला आहे त्या मुलांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्याशी उत्तर देण्यासाठी RRB सक्षम नाही आहे आणि त्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। तसेच 4th पॉइंट मध्ये मेन्शन केलेले आहे की ज्या मुलांचे स्टेटस ऍक्सेप्टेड आहेत, म्हणजे आयदर प्रोव्हिजनली ऍक्सेप्टेड किंवा कंडिशनली ऍक्सेप्टेड, त्या मुलांचा स्टेटस इन फ्युचर मध्ये कॅन्सल होण्याची शक्यता आहे जर त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये काही एरर आले किंवा जर कोणते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नाही तर त्यांचा ऍक्सेप्टेड आहे तो रिजेक्ट ही स्टेटस होऊ शकतो। त्याचे सर्व राईट्स RRB ने स्वतःजवळ ठेवलेले आहेत। तसेच इथे क्लिअरली मेन्शन केलेले आहे की जे RRB चे लेटेस्ट अपडेट्स आहेत त्यासाठी त्यांनी RRB च्या ऑफिशियल वेबसाईटची फॉलो करा, म्हणजे इतर कोणत्याही अनऑथोराइज्ड सोर्सेस वरती विश्वास ठेवू नका। तसेच खाली इथे आपल्याला हेल्प डेस्क नंबर बघायला मिळेल, जो की कॅन्डिडेट साठी स्पेशली प्रोव्हाइड केलेला आहे। इथे नंबरही आणि ईमेलही आहे, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या शंका असतील तर विचारू शकता। त्यासाठी टायमिंग आहे 10 AM ते 5 PM। तसेच हे नोटिफिकेशन आले आहे 25/11/2024 रोजी आणि चेअरपर्सन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, म्हणजे हे 100% जेन्युइन नोटिफिकेशन आहे। तसेच इथे खाली तुम्ही बघू शकता RRB ने इम्पॉर्टंट नोट मध्ये मेन्शन केलेले आहे की जी ही एक्झाम होते ती CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे आणि यामध्ये कोणतेही थर्ड पर्सन रिस्पॉन्सिबल नाही आहे। त्यामुळे कोणावरही तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नका। जर तुम्हाला या नोटिफिकेशन बद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता किंवा RRB च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन हे नोटिफिकेशन चेक करू शकता। खाली तुम्हाला हेल्प डेस्क नंबर आहे, त्यांच्याशी संपर्क साधू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।